शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला. मन्ना करिता देवाचे वचन प्रेषितांचे कृत्ये याचा 4 अध्याय 29 ते 33 वचन. प्रेषितांचे कृत्ये याचा 4 अध्याय 29 ते 33 वचन. तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासाने पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावी असेही कर. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्याचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नाकरता निवडलेला शास्त्रभाग प्रेषितांची कृत्ये याचा 4 अध्याय 29 ते 33 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी शिष्यांचा विरोध असताना आपण बघतो पेत्र आणि योहान यांना ज्यावेळेस न्याय सभेपुढे उभे केलं जातं आणि ज्यावेळेस ते तिथून सुटून आपल्या मित्राकडे येतात आणि त्यावेळेस ते देवाकडे प्रार्थना करतात. कारण त्या ठिकाणी आम्ही बघतो माझ्या प्रियानो, त्या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक यांच्यासह हेरोद पिलात हे एकत्र झाले होते आणि खूप विरोध वाढला होता. आणि त्यावेळेस सर्व शिष्य एकत्रित येऊन देवाकडे प्रार्थना करतायत. ते देवाला म्हणत आहेत, हे प्रभू, तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता
तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुत कृत्य घडावी असेही तू कर. आणि ज्यावेळेस शिष्यांनी एक चित्ताने प्रार्थना केली त्यावेळेस ज्या जागेत ते जमले होते ती जागा हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. माझ्या प्रियानो, आज देखील परिस्थिती वाईट आहे, परंतु देवाचं वचन सांगते की तुम्ही भिवू नका. देवाकडे प्रार्थना करा, बोलत जा, उगे राहू नका, कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि ज्यावेळेस या ठिकाणी मी पाहतो सर्व शिष्यांनी मिळून एक चित्ताने देवाकडे प्रार्थना केली, ते स्थान ज्या ठिकाणी ते उभे होते हादरलं आणि सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. आणि त्यावेळेस विश्वास धरणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. आणि म्हणून प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वावर देवाची मोठी कृपा होती. प्रियानो, आज परमेश्वराने ज्यांना निवडलेलं आहे त्या प्रत्येकावर देखील परमेश्वराची मोठी कृपा आहे. आणि म्हणून आम्ही घाबरून न जाता परमेश्वराकडे एक चित्ताने एक मनाने प्रार्थना करायला पाहिजे. देवबाप आमची प्रार्थना कर. देवबाप आमची प्रार्थना ऐकून आम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरेल, त्याच्या आत्म्याने भरेल माझ्या प्रियानो. आणि ज्या वेळेस आम्ही त्याच्या आत्म्याने भरू निश्चित देवाची महिमा होईल. म्हणून माझ्या प्रियानो, या परमेश्वराकडे प्रार्थना करा. त्या परिस्थितीसाठी देवबाप ती परिस्थिती बदलेल. देवबाप या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुझ्याकडे प्रार्थना करतोय. प्रभू, खरोखर ज्यांना तू निवडलंस ते तुझे दास मोठ्या दर्याने तुझी स्वार्था गाजवत असता. प्रभू परमेश्वरा, जो विरोध परमेश्वप्पा होत आहे प्रभूजी, आम्ही प्रार्थना करतो खरोखर त्यांच्या धमकावण्याकडे तू आपलं लक्ष लाव. परमेश्वप्पा, बरे करण्याकरिता आपला हात लांब कर आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने मोठे चिन्ह आणि चमत्कार तू कर, जेणेकरून परमेश्वप्पा तुझ्या नावाची महिमा होईल. प्रभू, तुझ्या दासावर मोठी कृपा पुरव. जे लोक तुझी स्वार्था गाजवत आहेत प्रभू, त्या प्रत्येकाचा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग कर. सगळं भय भीती दूर कर प्रभू. त्याने एक चित्ताने तुझ्याकडे प्रार्थना करावी, आरोडी मारावी असं अनुग्रह तू कर. त्यांच्या प्रार्थनेला हाक केलाय आणि तुझ्या सामर्थ्याने तुझ्या आत्म्याने तू त्यांना भर पित्या. सर्व गौरव तुम्हाला देत विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि प्रेमात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दिनाना लागते, येशूचे नाम गोड फार दिनाना लागते, येशूचे नाम गोड फार दिनाना लागते. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.